नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER भरती 2025 साठी 2023 मध्ये विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण पाहणार आहोत। तसेच आपण DMER भरतीसाठी एक सिरीज सुरू केली आहे, ज्यामध्ये आपण 2023 मधील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण पाहणार आहोत। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉइन करा। तर व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न, माझ्याने काम करवते या वाक्यातील प्रयोग ओळखा। आपला प्रयोग ओळखायचा आहे। तर हा प्रयोग शक्य कर्मणी आहे। कशामुळे? तर इथं करवते दिला आहे। करवते म्हणजे एक शक्यता दाखवते करण्याची। जर कर्त्याला जर प्रत्यय लागला असेल तर तो प्रयोग कधीच नसतो, म्हणजे इथं कर्तरी प्रयोग तर होणारच नाही। आणि पुराण कर्मणिक प्रयोग कशाला म्हणतात? ज्यामध्ये बोलीजे करीजे म्हणजे ज हा प्रत्यय लागतो। ज हा प्रत्यय जर असेल तर त्याला पुराण कर्मणी म्हणतात। आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1। ते करवते असल्यामुळे हा शक्य कर्मणी प्रयोग आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, खाईन तर तुपाशी नाहीतर राहीन उपाशी या म्हणीचा अर्थ सांगा। या म्हणीचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीबद्दल खूप आग्रही असणे। तर यालाच खाईन तर तुपाशी नाहीतर राहीन उपाशी असे म्हणतात। त्यानंतर तिसरा प्रश्न, विनाकारण मोठेपणा देणे या अर्थाचा वाक्यप्रचार शोधा। तर याला दगडाला शेंदूर फासणे याचाच अर्थ विनाकारण मोठेपणा देणे हा होतो। त्यानंतर चौथा प्रश्न, सुई काटा यांनी त्वचेवर काढलेली नक्षी किंवा चिन्ह या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा। तर जे नक्षी आणि चिन्ह त्वचेवर काढलं जातं त्याला गोंधन असे म्हणतात। ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे। त्यानंतर पाचवा प्रश्न, शिरीषच्या सांगण्यानुसार आपण नको जायला वाक्यातील सर्वनाम सांगा। आपल्या सर्वनाम ओळखायचं आहे। सर्वनाम हे नामाच्या जागी सर्वनाम वापरलं जातं। आता इथं नामाच्या जागी नाम न वापरता आपण हे सर्वनाम वापरलं आहे। मग ऑप्शन क्रमांक 2 आपण हे सर्वनाम आहे। सहावा प्रश्न, आजीचे रूप म्हणजे जणू काही महालक्ष्मी हा अलंकार ओळखा। म्हणजे आजीला इथं महालक्ष्मीचंच रूप म्हटलं आहे, म्हणजे इथं उपमान आणि उपमेय दोन्ही एकच असल्याचा बोध होतो। तेव्हा अशा अलंकारास उत्प्रेक्षा अलंकार असे म्हणतात। ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, त्याने आपली चूक कबूल केली वाक्यातील प्रयोग ओळखा। इथं प्रयोग ओळखायचा आहे। इथं त्याने म्हणजे कर्माला प्रत्यय लागला आहे, म्हणजे हा कर्ता इतर प्रयोग होणार नाही। 3 नंबरचा ऑप्शन कटला। आता इथं कर्म आहे चूक। चुकीला आपण जर लिंग बदलून पाहिलं कर्त्याचं तर ते बदलून त्यानेच्या जागी जर तिने केलं तर काय होतं? तिने चूक कबूल केली। म्हणजे कर्मामध्ये काय बदल होतोय का? कर्मामध्ये बदल होत नाही, म्हणजे हा कर्मणी प्रयोग आहे। त्यानंतर आठवा प्रश्न, नव्या नव्या कल्पना कारंजाच्या तुषारासारख्या उडू लागल्या हा अलंकार ओळखा। तर आपला अलंकार सांगायचा आहे। नव्या नव्या कल्पना यांना कशाची उपमा दिली आहे? कारंजाच्या तुषाराची। मग हा उपमा अलंकार होईल। ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेल्या कदाचित अजूनही हा कविता संग्रह कोणाचा आहे? हा कविता संग्रह आहे कदाचित अजूनही, आणि हा कविता संग्रह आहे अनुराधा पाटील यांचा। ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे। खालील पर्यायातून श्याम मनोहर यांच्या ग्रंथांची जोडी शोधा। आपला ग्रंथ सांगायचे आहेत श्याम मनोहर यांचे। कळ आणि उत्सुकतेने मी झोपलो हे त्यांचे 2 ग्रंथ आहेत। ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा। अचूक शब्द इथं वैद्यकीय नसतं तर वैद्यकीय असतंय, हे 2 नंबरचं बरोबर आहे। विद्यकीय विद्य हे पण नसतंय आणि वैद्य पण नसतंय। ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य आहे। सांगावा या शब्दाचा योग्य अर्थ सांगा। तर सांगावा म्हणजे निरोप झाडणे। तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, पाषाण या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा। पाषाणचा समानार्थी शब्द हा धोंडा होतो, धोंडा किंवा दगड। त्यानंतर निर्झर म्हणजे झरा आणि प्रपात म्हणजे पण झरात, हे दोन्ही समानार्थी आहेत, निर्झर आणि झरा। त्यानंतर पुढचा प्रश्न, अचूक वाक्यरचना कोणती आहे ते शोधा। यामध्ये अनुवाद ही 2 भाषांमधील आंतरक्रिया आहे, ही योग्य आहे। मग खालच्यामध्ये काय चुकीचं आहे? इथं नळाच्या जागी न बाणाचा वापरला आहे। आणखी दुसरं म्हणजे आंतरक्रिया इथं दिला आहे, हे पण चुकीचं आहे, क्रिया आहे। इथं अनुवाद ही 2 भाषांमधली नसते, इथं मधील आहे।
म्हणून हे पण चुकीचं. त्यानंतर अनुवाद ही दोन भाषांमधील, इथं षटकोनाचा असायला पाहिजे, इथं शामूर्गाचे दिले म्हणून हे पण चूक आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 15वा प्रश्न, सजातीय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. एकदम सोपं, सजातीय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विजातीय. 15 प्रश्न मराठीचे आले होते. त्यानंतर दुसरा पेपर पाहूया. त्यानंतर पेपर क्रमांक 2 हा पेपर 1/6/2023 रोजी झालेला होता. यामध्ये आपण मराठीचे प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न, खडाजंगी म्हणजे काय? खडाजंगी म्हणजे काय? कडाक्याचे भांडण. त्यानंतर दुसरा प्रश्न, वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा. हमरी तुमरीवर येणे म्हणजे मारामारीवर येणे, याचा वाक्यात उपयोग काय होईल? विशाल आणि सूरज हमरी तुमरीवर येताच अमोल घटनास्थळावरून निघून गेला. तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द आरंभ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही आहे? आरंभ म्हणजे सुरुवात करणे हा आहे, श्री गणेशा करणे किंवा प्रारंभ करणे, हे तिन्ही पण आरंभ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. तर आरंभ म्हणजे विसावा होत नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. आपल्या चुकीची जोडी ओळखायची आहे. दांभिकचा प्रामाणिक हे योग्य आहे. ऐच्छिकचा अव्यवहार्य, अव्यवहार्य नाही होणार, तर इथं ऐच्छिकचं अनैच्छिक होणार. त्यानंतर सुसंगतचं विसंगत हे पण योग्य आहे. उपस्थितचं अनुपस्थित हे पण योग्य आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 5वा प्रश्न, अलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा. अर्धचंद्र देणे म्हणजे हकालपट्टी करणे किंवा काढून टाकणे, 1चं 3 असेल. त्यानंतर गडांतर, गडांतर म्हणजे भीतीदायक संकट. मधाचे बोट दाखवणे म्हणजे खोटी आशा दाखवणे. त्यानंतर हरिश्चंद्र म्हणजे सत्यवचनी माणूस. तर ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. 6वा प्रश्न, खालीलपैकी कोणती कविता कुसुमाग्रजांची आहे? तर कणा ही कविता कुसुमाग्रजांची आहे. त्यानंतर 7वा प्रश्न, माशी शिंकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. माशी शिंकणे म्हणजे अडथळा येणे. त्यानंतर पुढचा प्रश्न घ्या, खालीलपैकी कोणता गट समानार्थी शब्दांचा नाही आहे? आपल्या समानार्थी शब्दाचा गट नाही ते ओळखायचा आहे. स्त्रीचा समानार्थी शब्द ललना, स्त्रीलाच वनिता असे पण म्हणतात, म्हणजे हे तिन्ही समानार्थी शब्द आहेत. वनराज म्हणजे वनाचा राजा, कपी म्हणजे माकड आणि कुंजर म्हणजे हत्ती, इथे समानार्थी शब्द नाही आहेत. प्राण्यांची नावे दिली आहेत, म्हणजे 2 योग्य आहे. रजनी, यामिनी, निशा हे कशाचे? रात्रीचे समानार्थी शब्द आहेत. रात्रीलाच रजनी असे म्हणतात, तसेच यामिनी आणि निशा पण रात्रीला म्हणतात. त्यानंतर कनक, सुवर्ण आणि हेम हे दोन्ही पण सोन्याचे समानार्थी शब्द आहेत, म्हणजे हे पण येणार नाही. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे यांच्या योग्य जोड्या लावा. लोकहितवादी कोणाला म्हणतात? तर गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हटले जाते. त्यानंतर कुसुमाग्रज, तर कुसुमाग्रज हे विष्णू वामन शिरवाडकर यांना म्हणतात. केशवसूत, केशवसूत हे कृष्णाजी केशव दामले यांना आणि बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 10वा प्रश्न, प्रणवचे सेजलवर खूप प्रेम होते, मात्र नेमके काय झाले माहीत नाही. आता तिला प्रणवने कितीही चांगली गोष्ट केली तरी आवडीनाशी झाली आहे. म्हणतात ना याला नावडतीचे मीठ आळणे. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य आहे. 11वा प्रश्न, सदन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? सदनचा विरुद्धार्थी निर्धन हा होईल, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. ज्याच्याशी तुलना करायची आहे किंवा ज्याची उपमा दिली जाते तो घटक म्हणजे उपमान. ज्याच्याशी आपण तुलना करतो त्याला उपमान असे म्हणतात. त्यानंतर 13वा प्रश्न, खालील शब्दगटांना योग्य क्रमाने लावून अर्थपूर्ण वाक्य तयार करा. त्याला अर्थपूर्ण योग्य क्रमाने लागल्यास अर्थपूर्ण वाक्य काय होईल? तर अश्मयुगात मानवाने आपले जीवन सुखाचे करून घेण्यासाठी चुलीसाठी 3 दगड मांडण्यापासून मृतांचे थडगे बांधण्यापर्यंत दगडाला नाना तऱ्हांनी वापरले. तर हे आपलं योग्य उत्तर आहे, ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न, पोलिसांकडून दंड आकारण्यात आला या वाक्याचा प्रयोग ओळखा. जेव्हा कर्त्याला कडून हा प्रत्यय लागतो तेव्हा हा कर्मकर्तरी प्रयोग असतो. या प्रयोगाला आणखी एक नाव आहे नवीन कर्मणी, पण ऑप्शन 3 न देता त्यांनी एक ऑप्शन दिला आहे, तर दोन्ही पण योग्य आहेत. त्यानंतर 15वा प्रश्न, लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. आपला अचूक शब्द सांगायचा आहे. वसुधरा, वसुधरा नसते, वसुंधरा असते. वसुंधरा पण इथं उकार पहिला असतो. त्यानंतर वसुधनरा,
सवर अनुस्वार असतो. इथं ऑप्शन क्रमांक 4 हे योग्य आहे. DMARच्या 2023 मधील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषण पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल आहे या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि व्हिडिओला लाईक करा.